बद्दल काय सांगता तू? बोल की. आमची नंबर 1 कव्हरेज चालू असताना आपल्या गावचे हे वीर जवान तुझे सलाम तात्या साहेब ही सूर्यवंशी यांचा व्हिडिओ कॉल आला अतुलला. कारण अतुलचे दिवसातून 1-2 वेळा कॉल होते ते. कारण अतुलचं नाही तात्याचं लय चालतंय. तर ते काय वाटतं तुला कावडीबद्दल? का बरं येणं झालं नसेल? आता सुट्टी नाही बघा मला काय करावं रे. सुट्टी नाही तेव्हा बरं सुट्टी येते. नाही तेव्हा सुट्टी घेतोच तात्या. नाही रे बघा सुट्टी नाही. आता मी लडाख मध्ये काश्मीर मध्ये आहे. मी आम्हाला सुट्टी घ्यायला जमत नाही आता. काश्मीर मध्ये तात्या सांभाळू ना. चकमकी कधी बी चालू होत असते त्या. सांभाळून वागा. नाही आम्ही बी हावता त्या तुझ्या पाठीशी. आम्ही बी रोज तुझ्या नावानं 2 खांदे देत आहोत. आता वाजले त्या 6:30. आम्ही आता आलो बघा. आम्ही टेंभुर्णीमध्ये आमचा टेंभुर्णीमध्ये आपल्याला यांच्या घरी नाश्ता आहे. इथं नाश्ता आणि चहा भेटते. पाटलाच्या पोटात वगैरे पाटील काय झालं नेमकं? मुतखड्याचा आबा ह्या वयात? आता माझं वय 30 आहे. होय. मा काय करायला पडपुळी पळ. दाजी कवा आलो? 4 वाजता. होय वारी यंदा उशिरा झाली. मग पाय फकवायला नाही गणेशवाडी पश्चिम पाय फाकते तुझी. आता निघालो बघा आपण जेवणाच्या ठिकाणी. जेवण आहे आपल्याला इथं पुढे. आपण सोन्या चल ना व्हायला का? हा त्रास होय ना काय? हर मामा मस्त आहे का? घास असते तेव्हा आता वया म्हणा हरी भाऊ. भरणीतून आपण का इकडं रस्ता क्रॉस केला. ही मेन हायवे. हा बघ हा ही मेन हायवे सिंगल हायवे. आता इथून आपण आता इथं खालीच आपल्याला जेवण आहे. जय श्रीराम. आणि तू व्हायरल झालास. 25,000 गेली रील. 25. हा कानाचा. आता जेवण चालू आहे बघा. आता वाजले त्या संध्याकाळच्या 8 वाजले त्या. 8 वाजता जेवण चालू आहे आमचं. कानाचं नारायणदाजी काय द्यायचं? वरण धरे बाबा. तुझं तोंड दिसायला गेलं तर मंदर हा पाणी आणाले. मनमाव आणाले. हा आणाले. 2 गिलास का बरं घेतला? मट्टा होता की जर पार झाला. हे वरण. हे इकडे पुरी इकडे पुरी होऊ द्या. रिजू ते पाणी आणायला गेले ते ना. आता दादा काय घ्यायचं आहे? बालाजी म्हणे काय घ्यायचं आहे? हा बापरला घ्यायचं ना. काय घ्यायचं? हा कोशिंबीर. हो इकडं कोशिंबीर ना. थांब की वाढू लाग जरा. हा नाही जर वेळेस घेऊन म्हणालाय रे म्हणून म्हणलं. म्हणे काय द्यायचं? वरण घे नाही म्हणाला. जन घे नाही म्हणून त्याचं तोंड दाखवलं असं. अभिषेक घ्यायचं काय? घट का पातळ? पप्पू काय घ्यायचं? पप्पा विशू काका काय घ्यायचं? मामा घट भाजी.
भाजी सामा भाजी दाजी घ्या दाजी काय तर झालं भात शाळेनं काय घ्यायचं हा मामा काय घ्यायचं तुम्हाला सर तुम्हाला इकडे काय घ्यायचं दादा घ्या काय तर हरी हरी काय घ्यायचं हा कोशिंबीर आहे की नको कोशिंबीर द्यावा ह्यांना सर शंभू इकडे काय पाणी का पाणी तिकडे जाऊन घ्या की भाया कारभारी इकडे भाजी इकडे काय रे आता अशा प्रकारे आमचं जेवण चालू आहे जेवण झालं की आता दुसरीकडं जागा आहे झोपण्यासाठी तिथं जरा जागा आहे आपल्या दुसरीकडे जाऊन झोपणारा नाहीतर दररोज कसं असतं जिथं जेवण असतं संध्याकाळचं तिथंच आपला मुक्काम असते पण आज मुक्काम दुसरीकडे आहे अतुल काय घ्यायचं बेटा का नाही गोविंद होत आलं जेवण नाही तिकडला व्हिडिओ घेऊन झालं होतं माझं पण म्हणलं अतुल परत रुसल असा काय विषय नाही गोविंद नाही बघू मला म्हणाल ते कोण आहेत माहिती का हां सरपंचासारखे बालमानेसारखे सुरसणारी माणसं आहेत त्यांच्या नादी लागायचं नाही हां आपण आपलं कार्य करीत राहायचं हां हां जनसेवा हीच इश्यू आहे हां हां दाजी काय हे काय घ्यायचं आहे हिरा नागू काय घ्यायचं ठेप्या काय घ्यायचं ठेप्या हो पार कर सगळं हां चला की आता जेवण सगळे जाते आता आम्ही बसायला म्हणून मग बसायचं का म्हणून मग बसायचं जेवायला हां जेवायचं सगळ्यात वाढले पाणी जेवण वाढलं कोशिंबीर वाढली महत्वाची हां विचारा दाजीला विचार काय केलं दाजी हां दाजीचं हां नका आता पतळ उचलली मी उचलली तर काय झालं भाऊ जेवायला काय सगळं ओके आहे ना पोट भरून झालं की पोट आलं की नाही भात तेवढं थर्ड जात रात्रीच्या 10 वाजले ते बघा पोराने मोबाईल लावली ती चार्जिंगला आणि ही बालाजी काय करला पोरं काय चेष्टा करला ते झोपणं गेली ती पोरं आला का बालाजी काय आवड हा बंद बंद बालाजी पोरं काय झोपतीला गेली नाकात काड्या घाल कानात काड्या घाल करत ते सोडून झाट मारी झिंगा दारी हमारी काय म्हणलं भाऊजी झाट में झिंगा दारी हमें खसखस म्हणजे काय असतं कुछ कुछ पता है
यशा झोप. बालाजी झोप की रे. शांत काड्या घाल म्हणा काडी मला आवडून तिकडून लोकांच्या कानात काड्या घाल म्हणा. नंतर काय काड्या घालून येऊन कसं केलं. नाही किंवा पाऊस तू वाटलेलं पाऊस आहे खरं. नाही पाऊस. जय महाराष्ट्र. आता वाजले त्या बघा 4:30 आणि आम्ही आता चहा पिऊन आता निघणार आहोत टिंबूर आपलं नरसिंगपूरकडं. उठायला थोडा उशीर झाला. कावडी पुढे गेलत्या. ऋषा कसं काय उठायला उशीर झाला. जरा काल दमल्यामुळं आज जरा उशीर झाला. झाला आता इथून जायचा. चहा ऋषी मला चहा पाजतो. चला जावं म्हणला. मग लगेच नरसिंगपूरकडं. आता चहा पिऊन आपल्याला जायचं नरसिंगपूरकडं. तिथं जाऊन मग काय आंघोळ्या करून नदीला. पुन्हा तिथून लांब आहे आजची चाल. आता आपण आले ते बघा सगळे नरसिंग मंदिरात. कुठं मामा आंघोळ केलो. कुठं तुमच्या पाणी जाणं माझं. होय नदीला आंघोळ केलो. नरसिंगपूरमध्ये आली ते आता सगळी पोरं. आता दर्शनाला जायला ते बघा. हे आहे मंदिर. चला की तुम्ही घेतलं का दर्शन. आंघोळ्या केला का. हा हा आंघोळ कुठं पाणी आहे. चांगलं आहे पाणी. सुंदर पाणी आहे एकदम निर्मळ. होय. पाट आंघोळ झाली सगळ्याची. सगळे पोरं यायलेत बघा दर्शनासाठी. इथलं दर्शन घेऊन परत निघणार आहोत आपण. हे आहे बघा इकडे एक नदी आहे आणि त्या साईडला एक नदी आहे. या दोन्ही नद्याचा संगम आहे ना ह्याच्या पाठीमागं झालेला आहे. त्यामुळे इथं विशेष महत्त्व आहे. केली भाऊजी आंघोळ. नाही फोटो नाही काढत भैया. भाऊजी मी फोटो नाही काढत व्हिडिओ घेतोय. आता अजून एक बरं फोका. पडा पाया पडा. नवा महाराजांना 1 नंबर शंख पोहोचला. नंबर 1 दर्शन झालं. नंबर 1 आणि आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ बंधू आमचे. आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ बंधू श्री बापू गोडके. यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नाही आता तू लय हे ना असं व्यवस्थित बोलायला म्हणून मला वाटलं वाढदिवस आहे काय. आणि बोल ना पुढचं. ज्येष्ठ बापू गोडके. ज्येष्ठ मामाश्री आमचे. ज्येष्ठ सगळे ज्येष्ठ जावाय ऐकून होतं मी. मामाश्री नव्हतं ऐकून कधी. असतंय का.
ते पण आता ऐकून हा आमयनं पहिल्यासरून मला काहीतरी घे म्हणला. ज्येष्ठ साडू तुमचा कोण ज्येष्ठ साडू तू ज्येष्ठ चिशी बेंड झाली साडूची. काय झालंय साडून आमच्या चिशी बेंड झाली ते पोटामध्ये मूतखडा झालाय. किती खडे सापडले? ते थोडं कमी झालं तर जास्त नाटक करतात त्यांनी. किती खडे सापडले? 3 एमचा एक आहे, एक अर्धा डझन. 6 एमचा आहे. हा आणि सेल्फी काढते त्यांचा पुढला क्लिअरिटी पण आहे गोविंद सारखी. नाही महाराजासारखे येड भोक काढा पटेल फोटो. असं काढा असं दादा पटलाच्या या की या दाजी आलते उशिरा लेट पण थेट आलते दाजी. मला बी काय करे मी काय केलं हॅटीच्या बायला खाली वाग जरा. 12 वाजता येड गेलं ना येडाचं काय असते? शिंगे हा शिंगण लय भारी फुकलं बरं का. हे गदळा कसला मोबाईल आहे. महाराज लय भारी आहे. महाराज कधी बारीचा महाराजच काय काय भारी आहे. मोबाईल भारी आहे. पापा अतुल कशावर बसलाय? घोडा अतुल काय म्हणाले पोरं? आतूची पंजा असते का आजोबा पंजा तेव्हा ही रथ चालू होती. चुना गोळत होती. त्याचं वर्ष पुढे चालवावं लागतं. काय बोलतो त्याचा वारसा तुम्ही चालू होय. ऐका की त्याचा वारसा तुम्ही नाही चालवलं त्याने इटभट्टी चालू केली. आम्ही नरसिंगपूर मध्ये दर्शन केले. आता तुम्हाला दाखवतो बघा हत्ती बसलेला. हे बघा आमचा अतुल हत्तीवर बसला. हा तिकडे एकदम बसा की वरी हे बघा बघा आमचा अतुल कसा बसला हत्तीवर. त्या हत्तीचा जीव काय म्हणत असं. इतिहास तू ह्याला विचारायला फिरत फिरत नाही इतिहास. ऐकी आमय मी सगळी माहिती दिली असते पण आपल्याला नसते वेळ. आणि परत कसं असते कोण गाडीवर बसून नाही गेले कोणाला हात करून जावं लागलं. मग काय झाले. आता इथे सगळेजण चहा पिणार आणि चहा पिल्यानंतर परत इथून निघणार बघा सगळे. इथून सगळे चहा पिणार. आता हे आपला गाडा जे आहे हे गाडा मलमामानं लय भारी सांभाळाय बघा. तिथे जे आहे पोरं चहा प्यायली ते आपण जरा आता पुढे जावं. काय माहिती आहे का जरा पुढचं नियोजन लावा जरा. इथं कसं असते नाश्ता ते देते नाही पण जरा स्वयंपाक कांदा वगैरे चिरावं लागतो. त्यासाठी मी अतुल आणि हिरा पुढे जातोय आणि व्हिडिओ पण एडिट करायचा आहे. त्यासाठी अतुल म्हणला मी बघतो काहीतरी ॲडजस्ट करून. भाऊन ॲडजस्ट केली आपल्यासाठी. भाऊन कुठून अरेंजमेंट केली की पण भाऊन सोय केली आपली. कावड निघाले. गोविंद भाऊ खरंच मेहनत केली बरं का. बाबा पाटील घ्या. कावड आली बघा पळत. मोठा देव पुढे आहे आणि बारका देव पाठीमाग आहे. मोठ्या देवासंग जवळपास एक 10-15 जण आहे ती बघा. केलं झाडी काय डोंगर हॉटेल आल्यासारखं शहाजी बापू पाटलांनी कसं म्हणलं हा. होतं तसं काय डोंगर काय झाडी नाद करते का यावंच लागतंय. कुठं गणेशवाडी बावडा निरा भिवरा नदीच्या कडेला हा हा स्वर्गाहून सुंदर आहे. नाशिवंत देह जाणार सकळ नाशवंत देह जाणार सकाळ हा, म्हणजे इथंच सोडा माहिती सोडतो. तुमची हाड इथं सोडा आणून काशीला नका. व्ह्यू बघा कसला भारी आहे मित्रांनो. एक नंबर हो. पाणी शांत पाणी आहे. असल्या शांत पाण्यात जरा म्हणलं आंघोळ करून घेतो मी. काही कारणास्तव जमलं नव्हतं त्यामुळं आम्ही मी आणि आतून डबल आंघोळ करते. पाणी इतकं छान आहे लय भारी. आणि सीन बघू शकता तुम्ही मित्रांनो कसला आहे. लय भारी वातावरण आहे बघा. असल्या वातावरणात रोज जरी आंघोळ केलं तरी कमीच आहे बघा. बोला हरे हरे महादेव जय श्रीराम जय श्रीराम. मैं इधर हूँ. बघा कसला भारी पक्षाचा थवा उडाला बाबावरी. वाव मोदीच्या स्वर्गात गेली वाटाले.
हातल्याने असं न हात मारली तर पळून दाखवू का? गणेशवाडीमध्ये आले तर बघा आपल्या कावडे. आता इथं जेवण बनवायला बघा. इथं आपलं डाळ पाहिल्या, लॅपचे भाऊजी काय आहे जेवाला? दालच्या मस्तपैकी डाळ व्हायला बघा. तिथली पण आरती व्हायला बघा. आता जिथं जाईल तिथं प्रत्येक जण आरती करत असते आणि जे आमची जी आरती संध्याकाळी असते, जिथं जाईल जिथं महाप्रसाद असते तिथं प्रत्येकाच्या ठिकाणी आरती असते. बनवायला तर काय पोरं मोबाईलमध्ये डोशे बसते ते, काय ऊन खायला ते, बाकीचे पोरं तिकडं थांबले ते बघा. ही वाई सांगणार काय ती साडू सांगणार एक पण जादा देवलं आंघोळ करायला मी काय चर्चा करतो कसली आहे थंडगार आंघोळ करावी. चांगलं दिसायला आता बघा तुम्हाला काय झालं? आंघोळच केलं ना अजून म्हणून पाणी टाकलं आंघोळ काय केलं काय बरं वाजवलं की आपा महाप्रसाद तयार झाला. आता लगेच पोरं बसायला चालू व्हायला ती. आता वाटप करायचं बघा. आकाश बाया घे काय लॅपशी आवडते तुला? एक मिनिट भाऊया थांब जरा खाल्लं. आकाश त्यानं नको, त्या मोठ्यानं वगैरे दत्ता तोड हिकली घे उकळी आले. ए आकाश खाली ठेव बेटा, पोळल ती भाऊच्या उडला. काय झालं? ते आपा तर जमत नाही. आपा जर आता निघाली घालायचं भात झालं नाही. थोडं 2 मिनिट थांबा म्हणा त्यांनी प्रसादाला काढून गेलं आणि तिथे त्या ह्याच्यात तर आमच्या व्हिडिओ दिसून नाही गेला. पुणे सगळ्याच ग्रुपला बघितलं. बाकीचे सगळे आकाश पळायला दिसतो, दत्ता पळायला दिसतो, पण म्हणून कुठे नाही. गावातून फोन यायला तुम्हाला हे कसं काय पळाली दोघं आम्ही ज्या फोटो मेन्शन मारता आम्हाला आमचं तर पुढे निघायला गेला फोटो. माझं कसं झालं माहिती आहे का? माकडा आले हो हो बघा माझी कोण बी येते म्हणते माझी खरं मागले तरफ लय जनता तरफ द्यायला वय आलं की माझं घे ज्याचा प्रत्येक जणाचा व्हिडिओ मध्ये कमीत कमी अक्का जर गावातून निघायला बघितलं तर प्रत्येक जणाचा एक मिनिटाचा व्हिडिओ दाखवतो मी. प्रत्येक जणाचा समजा भाऊजाचा जेवणाचं वाटप झालंय पण काय राहिले ना श्लोक मनात राहिला. कोण विश्वनाथ तू म्हणणार आहे श्लोक? हा म्हण बेटा विश्वनाथ म्हण. ओढे तर आंघोळ केले का नाही बघतो चिडून ओढे सुनील आणि क्वालिटी क्वांटिटी नाही अजून खायचं आहे तर विचारू कसं होय असं का बघ टिकले
हे दादा म्हण अरे एक श्लोक म्हण की. श्लोक म्हण. संसार सिंधू भौसीन लोमी कृपा करी रे रघुराज स्वामी प्रारब्ध माझे सहसा टळेना तुझ विन रामा मज कंठवेना हर हर हर. घ्या पापड काका काय लिंबू भात वाढ तिकडे त्या 100 भात नाही मग. राम काय द्यायचा आहे चिता कधी बसला ए ठेप्या ठेप्या काय द्यायचा आहे हा हे काय हा लॅपशी लॅपशी काय घ्यायचं आहे लॅपशी खाल्लाच का खाल्ली कसं खाल्लं दाखव बरं खा बरं जरा छान नाही दारू पेते होय त्यानं वाटणी काही सोडले म्हणते ना 2 तास झालं दादा तुमचं चालू करा काय सांगा बालाजी तुला काय होय दादा भात बरं कसं झालं जेवण जेवण चांगलं झालं खाल्ला हो का चालू आहे का जेवणच करायला कांदा आणा म्हणजे जरा जेवण पद्धतशीर कांदा आणतो लिंबू तर दिला वाटतं लिंबू दिला फक्त कांदा आणा खिशाने तेवढं तर आणायचं होतं जेव बनव, जेव. अतुल अतुल काय द्यायचं बेटा हा? दोन शब्द बोल जरा नमस्कार आता अतुल 2 श्लोक म्हणणार एकच म्हणणार आहे अरे श्लोक काय येत नाही गोविंद. हा जे आहे ते म्हण हर हर महादेव म्हण हर हर महादेव. भगत राजाचं हर बोल देवाच्या घोड्याचं एवढं तर म्हणा देवाच्या घोड्याचं सांग बोल. अजून काय म्हणू. अजून इनकलाब जय श्रीराम जय श्रीराम. जय श्रीराम. आता हे आपले हे ह्याचे अध्यक्ष कसे बजरंग दलचे अध्यक्ष आकाश बाईकडे काल काय झालं ते अंगात आलं म्हणून तुमच्या असं कळलं मला घ्या पाणी भरून देऊ नीट पाणी हो हो पाणी रे शाजी शाजी पाणी ऐकू बी ना शाजीला सांबर 1 नंबर झाले व्यवस्थित बाबी काय पाणी उचली एक पंगत होत आले अजून 2 पंक्ती होतील भाऊजी किती होतील अजून पंक्ती अजून 2 पंक्ती होतील एक मोठी होईल अजून एक लहान एक होईल टोटल 3 पंक्ती होतील काही माणसं दुर्मिळ असतात ते कवा तर दिसतात सकाळ संध्याकाळ मी पण त्यातलाच आहे मी व्हिडिओ घ्यायला पुढे मागवायला पण आमचा साडू बी त्यातलाच आहे हा. साडू म्हणा हर 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 साडू हाले ना मोबाईल हालाला आहे कावड हालाली होती साडू हाल नाही गेलता खाली घे जरा. गुंदा आहे ना बघायला बघून येतोय आता आम्ही गणेशवाडी मधून बावडाच की बावड्याकडे प्रस्थान केले जवळपास 1-2 तासाची चाल आहे आमची 2 तासानंतर तिथं जाता तिथं गेल्यानंतर तिथं अजून जेवण आहे मग आहे बघा भावाभावाच्या वाटण्या खरी चाल आजच असते ऊन तावाल्याला राहते मुलकाचं ताप होतंय बेजार आहे पण मजाच आहे बघा कसं वाटतं गुंदा नंबर 1 दाजी हा दाजीचा एक इंटरव्ह्यू घेऊ कारण दाजीचं काय झालं पहिल्या दिवशीच येताना गुडघे फुटली होती गुडघ्यावर पडला होता दाजी दुकान आहे का गुडघ्याची आता काय दुकान आहे 2 दिवस आराम भेटला होता
देवाला घेऊन चालले देव असल्यावर कसं असते माहिती आहे का, सगळं व्यवस्थित असते. जर महाग जर पडलं देवाच्या तर महागच पडलं बघा. त्याला परत काहीतरी गाडीला हात करून यावं लागतं, नाहीतर उशिरा यावं लागतं. आली पुण्या अशा रीतीने आमची कावड जाते बघा. हा हे आमचे साडू काय दम खाय नाही ती. मोबाईल सारखा हाला आहे माझा पण. पाय बघा कसं टाकतंय आमचं साडू पाय. हा नारायण दाजी आले आता. दाजीबा गाडीवर असते ती, पण आज चालत कसं काय आज दाजी? होय दाजी, गाडी कुठे सोडली? कुठे गेले तुमचे हे? दमन पुढे गेलती का गाडी? महादेवा तू बारकायच घे, बारक तारा आले त्या. तारा आल्यावर कसं असते हो का, आज तारा आली ना बारक्या माणसानं कावड घेतल्यावर जरा ते वरचा फरार त्याला लागत नाही, नाहीतर असं लागत आहे. हा हार 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 महादेव भगत राजाचा टेकतच नाही हॉटेल. कावडीला कंटिन्यू राहणारी हीच माणसं आहे बघा. जे पुढे गेलेली पुढे जाते ती. काय कसं असतं यात्रा म्हणजे कसं असतं दाजी, जरा पुढे 2 मिनिट कावडीच्या पुढे आहे दाजी. यात्रा म्हणजे काय 2 मिनिटात सांग मला. हौशे नवशे आणि गौशे. हा हौशे म्हणजे कोण? इकडे अलीकडे खाना देणारी. हा गौशे म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी खाना देणारी, आणि नवशे म्हणजे जोपर्यंत नवस पूर्ण होत नाही तोपर्यंत खाना देणारी, खणीपर्यंत खाना देणारी. आणि गौशे म्हणजे गाठाला येणारी. घाटाला सर गाव येते. गाव आल्यावर सगळ्यालाच म्या खाना देव वाटते. तिथं हुडतुड लागलेली असते प्रत्येकाची. हा वाटेने नाही. आता तुम्हाला दाखवतो पुढे कोण गेले. पुढच्या लोकांचा व्हिडिओ करल्यावर महागटल्या लोकांचं राहिलंय, त्यामुळे म्हणलं इसण महागटल्यावर सगळं बॅलन्स असते बघा. आमची ही वरल्या वाड्यातली पाटील आहे ती बघा. हा इसणा सूर्यवंशी नाव आहे, आणि यांचे भाऊ आहे ती थोरली कृष्णा पाटील, त्यांचीच आहे ती भाऊ. हे कावडीला चालूवर हो का असा खांदा बदलती ती. कावडीचं बॅलन्स सांभाळावं लागते महागटल्या माणसानं. पुढच्यावर जरा लोड जास्त येते, पण टोटल जे बॅलन्स आहे. हा येशू दाबू नको बेटा. दोन बॅलन्स लागायला ती पाटला. दोन बॅलन्स धरला पाटलाला.